नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्मार्ट अभ्यास या यूट्यूब चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे. आणि नुकतंच मार्च हा नवीन महिना सुरू झाला आहे आणि या नवीन महिन्याचा आजचा हा पहिला दिवस असणार आहे. तर या 1 मार्चच्या ज्या काही महत्त्वाच्या चालू घडामोडी असणार आहेत त्याचा अभ्यास या व्हिडिओच्या माध्यमातून आपण करणार आहोत. तत्पूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा. तसेच हा व्हिडिओ आपल्या विद्यार्थी मित्रांना नक्की शेअर करा, जेणेकरून याचा फायदा आपल्या मित्रांना सुद्धा होईल. चला मग सुरुवात करूया आजच्या महत्त्वपूर्ण चालू घडामोडींना. पहिला प्रश्न असणार आहे की नुकतेच कोणत्या भारतीयाला ब्रिटनचा नाइटहूड सन्मान देण्यात आला? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. जे योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर बी, सुनील मित्तल यांना नुकतंच ब्रिटनचा नाइटहूड हा सन्मान देण्यात आलेला आहे. त्याविषयी काही अधिकची माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर हे जे सुनील मित्तल आहे ते भारती एंटरप्राइजेस अर्थात त्यांना आपण एअरटेलचे संस्थापक म्हणून ओळखतो. यांना नुकतंच ब्रिटनचा जो प्रतिष्ठित असा नाइटहूड सन्मान आहे ते देण्यात आलेला आहे. तर हा सन्मान त्यांना का देण्यात आला? तर भारत आणि ब्रिटनच्या या दोन देशांदरम्यान जे काही व्यापार संबंध आहेत ते व्यापार संबंध त्यांनी मजबूत केल्यामुळे त्यांना हा सन्मान देण्यात आलेला आहे. या सन्मानाचं संपूर्ण नाव आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. द नाइटहूड कमांडर ऑफ द मोस्ट एक्सलंट ऑर्डर ऑफ द ब्रिटिश एम्पायर असं त्याचं नाव आहे. एवढं आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. आणि हे कोणाला देण्यात आलेलं आहे? त्यांचं नाव लक्षात ठेवायचं आहे, सुनील मित्तल. या अगोदर हा पुरस्कार कोणाला देण्यात आलेला आहे किंवा सन्मान कोणाला देण्यात आलेला आहे त्यांचे नाव लक्षात ठेवायचे आहेत. तर जमशेद इराणी यांना 1977 ला हा सन्मान देण्यात आलेला होता. त्यानंतर 2001 ला पंडित रविशंकर यांना आणि 2009 ला रतन टाटा यांना हा पुरस्कार किंवा सन्मान हा देण्यात आलेला आहे. हे सुद्धा मुद्दे आपण लक्षात ठेवायचे आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे, नुकतेच जर्मनीचे चान्सलर कोण बनले आहेत? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहे. त्याचे योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर सी, फ्रेडरिक मर्ज हे नुकतंच जर्मनी या देशाचे नवीन चान्सलर बनले आहे. त्याविषयी पॉइंट्स लक्षात ठेवायचे आहेत. तर हे जे फ्रेडरिक मर्ज आहेत ते जर्मनीचे नवीन चान्सलर असणार आहेत. तसेच आपल्याला जर्मनी याविषयी काही पॉइंट्स लक्षात ठेवायचे आहेत. राजधानी असणार आहे बर्लिन. चान्सलर बनले आहेत फ्रेडरिक मर्ज आणि चलन आहे त्या ठिकाणचं युरो. तसेच अलीकडच्या काळामध्ये जे इतर देशाचे नवीन प्रमुख बनले आहेत ते सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. त्यावर आपल्या परीक्षांमध्ये प्रश्नही विचारले जातात. तर आयर्लंडचे प्रमुख बनले आहेत मायकेल मार्टिन. घाना देशाचे पंतप्रधान बनले आहेत जॉन महामा. फ्रान्सचे पंतप्रधान फ्रँकाईस बायरू. मॉरिशसच्या पंतप्रधान नवीन रामबुलाम. व्हिएतनामचे प्रमुख लोंग कोम. श्रीलंका या देशाचे पंतप्रधान हरिनी अमरसूरिया. श्रीलंकेचे राष्ट्रपती बनले आहेत अनुरा कुमारा दिसानायके. थायलंडचे पंतप्रधान पेटा कटर्न शिनावात्रा. इराणचे राष्ट्रपती बनले आहेत मसूद पेजेशकियार. ब्रिटनचे पंतप्रधान बनले आहेत कीर स्टारमर. बांगलादेशचे पंतप्रधान मोहम्मद युनुस आणि दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्रपती बनले आहेत सिरिल रामाफोसा. त्यानंतर पुढचा प्रश्न बघण्या अगोदर व्हिडिओ कसा वाटला ते कॉमेंटमध्ये नक्की सांगायचं आहे. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. तसेच हा व्हिडिओ आपल्या विद्यार्थी मित्रांना नक्की शेअर करा, जेणेकरून याचा फायदा आपल्या मित्रांना सुद्धा होईल. चला मग पुढचा प्रश्न आपण बघणार आहोत. नुकतेच भारतीय तटरक्षक बलाचे सागर कवच सैन्य अभ्यास कोठे पार पडले? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. त्याचे योग्य उत्तर असे ऑप्शन नंबर बी, पश्चिम बंगाल या ठिकाणी नुकतंच हे भारतीय तटरक्षक बल जे आहे त्याचं सागर कवच नावाचा सैन्य अभ्यास पार पडलेला आहे. त्याविषयी अधिकची माहिती आपल्याला पाहायची आहे. तर हे जे काही सागर कवच नावाचा सैन्य अभ्यास आहे ते भारतीय तटरक्षक बलाचा सैन्य अभ्यास होतं आणि ते पश्चिम बंगालमधील जे तटीय क्षेत्र आहे 158 किलोमीटरचं त्या ठिकाणी हे सैन्य अभ्यास पार पडलेला आहे. यामध्ये भारतीय नौसेना असेल, BSF, CISF, सीमा शुल्क आणि जे वन विभाग आहे त्यांनी सुद्धा सहभाग घेतलेला होता. हे सुद्धा आपण लक्षात ठेवायचं आहे. तसेच भारतीय तटरक्षक बल जे आहे त्याविषयी काही पॉइंट्स लक्षात ठेवायचे आहेत. त्यालाच आपण इंडियन कोस्ट गार्ड म्हणून ओळखतो. तिची स्थापना झाली होती 1 फेब्रुवारी 1977 ला. याचा उद्देश काय होता? तर समुद्रातील तस्करी व अवैध कारवाया रोखणे हा त्याचा खरा उद्देश आहे. त्याचं मुख्यालय आहे नवी दिल्ली या ठिकाणी
आणि सध्या प्रमुख आहेत डी.जी. परमेश शिवमणी आणि हे 26व्या क्रमांकाचे भारतीय तटरक्षक बलाचे प्रमुख आहेत. हे सुद्धा आपण लक्षात ठेवा. त्यासोबतच जे इतर सैन्य अभ्यास झालेले आहेत 2025 या वर्षामध्ये ते सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. तर डेव्हिल स्ट्राईक नावाचा सैन्य अभ्यास भारतीय सेना व भारतीय वायुसेनेचा होता. एकुवेरिन नावाचा सैन्य अभ्यास भारत व मालदीव या 2 देशांदरम्यान झालेला आहे. मालदीव या देशामध्ये सायक्लॉन नावाचा सैन्य अभ्यास भारत आणि इजिप्त या 2 देशांदरम्यान झालेला आहे. आपल्या भारतातील राजस्थान या राज्यामध्ये विंग्ड रायडर्स म्हणून एक सैन्य अभ्यास झालेला आहे. भारतीय सेना आणि भारतीय वायुसेनेचा ला पेरोस सैन्य अभ्यास बहुपक्षीय सैन्य अभ्यास होता, जे की फ्रान्समध्ये झालेला आहे. यामध्ये विविध देशांचे सैन्य हे त्यामध्ये सहभागी झालेले होते. कोमोडो नावाचा बहुपक्षीय सैन्य अभ्यास झालेला आहे इंडोनेशिया या देशामध्ये. तसेच ट्रोपेक्स 25 नावाचा सैन्य अभ्यास भारतीय सेना आणि भारतीय वायुसेना तसेच भारतीय तटरक्षक दल जे आहेत त्यांच्या दरम्यान झालेला आहे आणि त्याचं ठिकाण होतं हिंद महासागर. हे काही महत्त्वाचे सैन्य अभ्यास आहेत जे आपल्या परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत, ते आपण लक्षात ठेवायचे आहेत. त्यानंतरचा प्रश्न असणार आहे, नुकतेच कोणत्या हवाई अड्ड्याला सर्वश्रेष्ठ सुरक्षा पुरस्कार देण्यात आला? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचे योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर ए मनोहर पर्रिकर हवाई अड्डा, जे की गोवामध्ये आहे. त्याला नुकतंच सर्वश्रेष्ठ सुरक्षा पुरस्कार देण्यात आलेला आहे. त्याविषयी पॉईंट्स लक्षात ठेवायचे आहेत. तर मनोहर पर्रिकर आंतरराष्ट्रीय हवाई अड्डा आहे गोवा या राज्यामध्ये, त्याला गोल्डन ट्रॉफी देण्यात आलेली आहे आणि हा पुरस्कार जिंकणारा तो भारतातला पहिला हवाई अड्डा बनलेला आहे. म्हणून हा प्रश्न आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. त्या हवाई अड्ड्याचं नाव आपल्याला लक्षात ठेवायचं आहे आणि त्याने कोणता पुरस्कार जिंकला आहे ते एक लक्षात ठेवायचं आहे. तर हा पुरस्कार कोणाद्वारे देण्यात आलेला आहे? तर भारतीय राष्ट्रीय सुरक्षा परिषद जे आहे त्याच्याकडून या हवाई अड्ड्याला हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. त्यासोबतच इतर काही हवाई अड्डे ज्यांच्या नावांमध्ये बदल झालेले आहेत ते सुद्धा आपल्याला पाहायचे आहेत, कारण यावर सुद्धा आपल्या परीक्षांमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर मोपा नावाचं जे काही एअरपोर्ट होतं गोवा या राज्यामध्ये त्याचं नाव बदलून मनोहर पर्रिकर हवाई अड्डा असं करण्यात आलेलं आहे आणि हे मनोहर पर्रिकर आपल्या भारताचे माजी संरक्षण मंत्री राहिलेले आहेत. चंदीगड एअरपोर्ट याचं नाव बदलून शहीद भगतसिंग हवाई अड्डा असं करण्यात आलेलं आहे. कॅम्पागोडा हवाई अड्डा जो की बेंगलोर या ठिकाणी आहे आणि पुण्याचं जे हवाई अड्डा आहे त्याचं नाव बदलून संत तुकाराम महाराज आंतरराष्ट्रीय हवाई अड्डा असा करण्यात आलेला आहे. तर हे महत्त्वाचे जे नाव बदल झालेले आहेत हवाई अड्ड्यांचे ते आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. त्यानंतरचा प्रश्न असेल, नुकतेच कोणते राज्य सलग 3 वर्ष पक्षी गणनेमध्ये प्रथम क्रमांकावर राहिला आहे? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. त्याचे योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर ए पश्चिम बंगाल हा राज्य सलग 3 वर्ष पक्षी गणनेमध्ये प्रथम क्रमांकावर राहिलेला आहे. त्याविषयी काही पॉईंट्स लक्षात ठेवायचे आहेत. तर नुकतंच जी काही जनगणना झालेली आहे पक्ष्यांची त्यामध्ये पश्चिम बंगाल हा राज्य प्रथम क्रमांकावर राहिलेला आहे आणि सलग 3रं वर्ष असणार आहे की ज्यामध्ये या राज्याने प्रथम क्रमांक पटकावलेला आहे. पश्चिम बंगालमध्ये 543 विविध पक्ष्यांच्या प्रजाती ह्या आढळून आलेल्या आहेत. हे सुद्धा आपण लक्षात ठेवा. तसेच पश्चिम बंगालचा मुद्दा आलेला आहे. तर याविषयी काही पॉईंट्स लक्षात ठेवा. राजधानी आहे कोलकाता, मुख्यमंत्री आहेत ममता बॅनर्जी आणि राज्यपाल आहेत सी.व्ही. आनंद बोस. तसेच सौरभ गांगुली जो की क्रिकेटर आहे तो पश्चिम बंगाल या राज्याचा त्याला ब्रँड ॲम्बॅसेडर बनवण्यात आलेला आहे. आणि नुकतंच पश्चिम बंगाल या राज्यामध्ये अपराजिता नावाचा कायदा जो की बलात्कार विरोधी कायदा आहे ते पारित करण्यात आलेला आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे, नुकतेच कोणाद्वारे वित्तीय साक्षरता सप्ताह 2025 चे आयोजन करण्यात आले? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचे योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर बी RBI कडून नुकतंच वित्तीय साक्षरता सप्ताह याचं आयोजन करण्यात आलेलं होतं. त्याविषयी थोडी अधिकची माहिती आपल्याला पाहायची आहे. याचं आयोजन केलं होतं रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने. कालावधी होता 24 ते 28 फेब्रुवारी आणि याचा विषय काय होता तर वित्तीय साक्षरता महिला समृद्धी असं त्याचं नाव होतं. आणि हे जे काही वित्तीय साक्षरता सप्ताह आहेत त्याचे 2025 ची जी थीम होती ती महिलांना आर्थिक व सामाजिक दृष्ट्या सक्षम बनवण्यावर लक्ष केंद्रित करते. हे सुद्धा आपण लक्षात ठेवायचं आहे. RBI विषयी पॉईंट्स लक्षात ठेवा. याचा लॉंग फॉर्म असेल रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. स्थापना झाली होती 1 एप्रिल 1935 ला. यासाठी कायदा करण्यात आलेला होता RBI कायदा 1934. सध्याचे गव्हर्नर आहेत संजय मल्होत्रा जे की 26व्या क्रमांकाचे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर आहेत. पहिले भारतीय गव्हर्नर कोण होते RBI चे
असा जर प्रश्न विचारण्यात आला तर आपल्याला लक्षात ठेवायचं आहे सी.डी. देशमुख आणि या आर-बी-आयचं मुख्यालय आहे आपल्या महाराष्ट्रामधील मुंबई या ठिकाणी. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे, नुकतेच मायाधर राऊत यांचे निधन झाले, त्यांचा संबंध कोणत्या क्षेत्राशी होता? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. त्याचे योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर ए, नृत्य क्षेत्राशी यांचा संबंध होता मायाधर राऊत यांचा. त्याविषयी काही पॉईंट्स लक्षात ठेवा. तर हे जे काही मायाधर राऊत आहे ते ओडिशी नृत्याचे जनक म्हणून त्यांना ओळखले जाते, अर्थात फादर ऑफ ओडिसी डान्स. यांचा जन्म झाला होता 6 जुलै 1933ला ओडिशा या राज्यामध्ये. त्यांनी 1952 साली कटक येथे कला विकास केंद्राची स्थापना केली होती आणि हा जो काही केंद्र आहे या ठिकाणी भारतातील हा ओडिशी डान्स शिकवणारा पहिला केंद्र किंवा पहिली संस्थाही ठरलेली आहे. तर हे सुद्धा आपण लक्षात ठेवायचं आहे. 1984 साली त्यांना साहित्य कला परिषद पुरस्कार, 1985 साली संगीत नाटक अकादमी पुरस्कार आणि 2010 साली पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे. त्यानंतर इतर काही निधन वार्ता आहेत ज्या महत्त्वाच्या आहेत त्या आपण लक्षात ठेवायच्या आहेत. तर डॉक्टर मनमोहन सिंग जे की भारताचे माजी पंतप्रधान होते यांचं निधन झालेलं आहे. रतन टाटा प्रसिद्ध उद्योगपती यांचंही निधन झालेलं आहे. उस्ताद जाकीर हुसेन जे की तबलावादक होते यांचंही निधन झालेलं आहे. पंकज उदास जे गझल गायक होते. राम नारायण अग्रवाल ज्यांना अग्नि मिसाईलचे जनक म्हणून भारतामध्ये ओळखले जाते यांचे निधन झालेलं आहे. नटवर सिंग जे भारताचे माजी परराष्ट्र मंत्री होते. यामिनी कृष्णमूर्ती शास्त्रीय नृत्यांगना होत्या यांचे निधन झालेलं आहे. डॉक्टर आर नित्या आनंद ज्यांनी सहेली गर्भनिरोधक पोळीचा शोध लावला यांचं निधन झालेलं आहे. यशवंत पेंढारकर जे की विको कंपनीचे मालक आहेत त्यांचंही निधन झालेलं आहे. सुब्रतोराय सहारा जे की सहारा इंडिया याचे संस्थापक होते यांचे निधन झालेलं आहे. शोभा रानडे गांधीवादी सामाजिक कार्यकर्त्या. रामोजी फिल्म सिटी जी आहे हैदराबादमध्ये त्याचे ते संस्थापक होते यांचे निधन झालेलं आहे. सतीश जोशी अभिनेते. बिशन सिंग बेदी क्रिकेटर. फ्रान्सिस डिब्रितो जे की अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष राहिलेले आहे यांचे निधन झालेलं आहे. एस.एम. कृष्णा कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि महाराष्ट्र राज्याचे माजी राज्यपाल होते यांचंही निधन झालेलं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे, मराठी भाषा गौरव दिन कधी साजरा करण्यात आला? तर ऑप्शन्स या ठिकाणी आहेत. याचे योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर सी, 27 फेब्रुवारीला महाराष्ट्रामध्ये मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करण्यात येतो. त्याविषयी काही पॉईंट्स लक्षात ठेवायचे आहेत. तर दरवर्षी 27 फेब्रुवारीला मराठी भाषा गौरव दिवस म्हणून साजरा केला जातो. याच दिवशी का? कारण याच दिवशी कुसुमाग्रज जे होते कवी त्यांची जयंती असते. त्यांचं पूर्ण नाव एक लक्षात ठेवायचं आहे कुसुमाग्रजांचं. ते आपल्याला परीक्षांमध्ये वारंवार विचारलं जातं. या कुसुमाग्रजांचं पूर्ण नाव होतं विष्णू वामन शिरवाडकर. तसेच इतर काही पॉईंट्स लक्षात ठेवा. 1 मेला महाराष्ट्र दिन असतो. 27 फेब्रुवारीला मराठी भाषा गौरव दिवस. 3 ऑक्टोबर मराठी अभिजात भाषा गौरव दिन. 3 ऑक्टोबर 2024ला नुकतंच मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आलेला आहे. म्हणून हा दिवस मराठी अभिजात भाषा गौरव दिवस म्हणून साजरा करण्याचं राज्य सरकारने ठरवलेलं आहे. सध्या भारतामध्ये जर बघितलं तर एकूण 11 भाषा अशा आहेत की ज्यांना केंद्र सरकारने अभिजात भाषेचा दर्जा हा दिलेला आहे. यामध्ये मराठीचा सुद्धा नुकतंच आता समावेश करण्यात आलेला आहे. तर मराठी भाषा मंत्री आहेत सध्या उदय सामंत. भारतात सर्वाधिक बोलल्या जाणाऱ्या ज्या भाषा आहेत त्यामध्ये मराठीचा 3रा क्रमांक लागतो आणि पहिल्या क्रमांकावर आहे हिंदी भाषा. तसेच इतर जे दिन विशेष आहे फेब्रुवारी यामध्ये तर आपल्याला सुद्धा हे लक्षात ठेवायचं आहे. 1 फेब्रुवारीला भारतीय तटरक्षक दिन असतो. 2 फेब्रुवारी विश्व आर्द्रभूमी दिवस. 4 फेब्रुवारी जागतिक कर्करोग दिवस. 10 फेब्रुवारी जागतिक डाळी दिवस. 11 फेब्रुवारी सेफ इंटरनेट दिवस. 11 फेब्रुवारीला तस्करी विरोधी दिवस. 13 फेब्रुवारी विश्व रेडिओ दिवस. 15 फेब्रुवारी जागतिक खवले मांजर दिवस. 20 फेब्रुवारी विश्व सामाजिक न्याय दिवस आणि 21 फेब्रुवारीला आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिवस म्हणून साजरा केला जातो. त्यानंतर कालच्या ज्या काही महत्त्वाच्या घडामोडी होत्या त्याचं क्विक रिव्हिजन या ठिकाणी आपण करणार आहोत. तर पहिला प्रश्न आपण काल घेतला होता, पंतप्रधानांचे प्रधान सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? त्याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर ए, शक्तिकांत दास यांना नुकतंच पंतप्रधानांचे प्रधान सचिव म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न होता, नुकतेच आर-बी-आयने कोणते ॲप लॉन्च केले? त्याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर सी, आर-बी-आय डेटा या नावाने
नुकतंच हे ॲप लॉन्च करण्यात आलेलं आहे. त्यानंतरचा प्रश्न आपण घेतला होता, कोणत्या देशाच्या राष्ट्रीय दिनाच्या समारंभात पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रमुख पाहुणे असणार आहे? आणि याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर सी, मॉरिशस. त्यानंतरचा प्रश्न होता, नुकतेच AI अर्थात आर्टिफिशियल इंटेलिजन्स आधारित डोळ्यांची तपासणी सुरू करणारा जगातील पहिला कार्यक्रम कोणत्या राज्यात सुरू करण्यात आला? याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर बी, केरळ. त्यानंतरचा प्रश्न होता, महाराष्ट्रातील पहिले गुलाबाचे गाव कोणते बनले? आणि याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर सी, पार. त्यानंतरचा प्रश्न होता, नुकतेच खजुराहो नृत्य महोत्सव 2025 चे आयोजन कोणत्या राज्यात करण्यात आले? याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर बी, मध्य प्रदेश. त्यानंतरचा प्रश्न होता, नुकतेच एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद 14,000 धावा बनवणारा क्रिकेटर कोण बनला? याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर ए, विराट कोहली. त्यानंतरचा प्रश्न होता, नुकतेच राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगाचा स्थापना दिवस कधी साजरा करण्यात आला? याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर ए, 19 फेब्रुवारीला राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगाचा स्थापना दिवस साजरा करण्यात आलेला आहे. त्यानंतर काल आपण होमवर्क क्वेश्चन दिला होता, राष्ट्रीय मानव अधिकार आयोगाचे नवीन अध्यक्ष कोण बनले आहे? याचं उत्तर हे बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी कॉमेंट बॉक्समध्ये दिलेलं आहे. त्यांचं खरंच मनापासून अभिनंदन. ज्या विद्यार्थ्यांना याचं उत्तर माहिती नाही त्यांच्यासाठी उत्तर आपण सांगणार आहोत. याचं उत्तर असेल ऑप्शन नंबर ए, व्ही रामसुब्रमण्य हे राष्ट्रीय मानव अधिकार आयोगाचे नवीन अध्यक्ष बनले आहेत. त्यानंतर आजचा होमवर्क क्वेश्चन असणार आहे अतिशय महत्त्वाचा आणि अतिशय सोपा प्रश्न आहे. तर प्रश्न असे, नुकतेच भारताचे नवीन केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्त कोण बनले आहे? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहे. त्याचं उत्तर हे सर्व विद्यार्थ्यांनी कॉमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. चला मग थांबूया या ठिकाणी. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तसेच लेक्चरच्या मोफत नोट्ससाठी टेलिग्राम चॅनल आहे, त्याला जॉईन करून घ्या. तसेच जे आपलं स्मार्ट अभ्यास या नावाने इंस्टाग्राम आणि व्हॉट्सअप चॅनल आहे त्याला सुद्धा जॉईन करून घ्या. त्या ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी आपण मोफत चालू घडामोडीच्या टेस्ट हे घेत असतो. थांबूया मग, पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद.